जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 10वा जगज्योतीनाम. समास 10वा चळाचळ निरूपणनाम. श्रीराम समर्थ. गगनासारिखे ब्रह्मपोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. त्यास परमात्मा म्हणती, आणिक नामे नेनो किती. परिते जाणीजे आदियंती, जैसे तैसे विस्तीर्ण पसरला पैस. भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास, जैसे तैसे चहूकडे पाताळ तळी. अंतची नाही अंतराळी, कल्पांत काळी सर्व काळी संचलीची असे. ऐसे काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ. त्यास नामेही पुष्कळ त्रिविधा प्रकारे. न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणा या कारणे. नामाभिधाने मूळ माया मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती. शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे. परिजय नाम ठेविले दया, आधी ओळखावे तया. प्रचिती विनकास या वल्गना करावी, रूपाची न धरिता सोय. नामा सरिसे भरंगळ नये, प्रत्यया विनगळंगा होय. अनुमान ज्ञाने निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा. परित्या गगना आणि समीरा भेद आहे, तैसे निश्चळ परब्रह्म. चंचळ माया भासला भ्रम, त्या भ्रमाचाच संभ्रम करून धावू. जैसा गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी झाले चलन. इच्छा स्फूर्ती लक्षण स्फुरणरूप, अहंपणे जाणीव झाली. तेची मूळ प्रकृती बोलिली, महकारण गाया रचली ब्रह्मांडीची. महामाया मूळ प्रकृती, कारण ते अव्याकृती. सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ. ऐसे पंचीकरण शास्त्रप्रमाणे, ईश्वर चतुष्टय. म्हणून हे बोलणे होय, जाणीव मूळ माया परमात्मा परमेश्वरू. परेश ज्ञानघन ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदेश्वरू. पुरुष नामे सत्तारूप ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप ज्योतिरूप, कारणरूप चिद्रूप. शुद्ध सूक्ष्म लिप्त आत्मा अंतरात्मा विश्वात्मा. दृष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा. देही कुटस्थ बोलिजे, इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा. यमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा, वरुण वायो कुबेरात्मा. ऋषिदेव मुनिधर्ता गणगंधर्व विद्याक्षर विद्याधर. एकश किन्नर नारद तुंबर, सर्व लोकांचे अंतर तो सर्वांतरात्मा बोलिजे. चंद्रसूर्य तारामंडळे, भूमंडळे मेघमंडळे. 21 स्वर्गे सप्तपाताळे, अंतरात्माच वर्तवी. गुप्तवल्ली पाळहाळली, तिची पुरुषनामे घेतली. आता स्त्री नामे ऐकली पाहिजे श्रुती. मूळ माया जगदेश्वरी, परमविद्या परमेश्वरी. विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी. अंतरहेतू अंतर्गळा, मौनगर्भ जाणीव कळा. चंपळ चपळ जगज्योती जीवनकळा, परा पश्यंती मध्यमा. युक्ती बुद्धी मतिधारणा, सावधानता नाना चालना. भूत भविष्य वर्तमाना, उकळून धावी. जागृती स्वप्न सुषुप्ती जाणे, तुर्या ताटस्थता अवस्था जाणे. सुखदुःख सकळ जाणे, मानापमान. ते परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू. ते परम क्रोधी लोभाळू, मर्यादे वेगळी. शांती क्षमा विरक्ती भक्ती, अध्यात्मविद्या सायोज्य मुक्ती. विचारणा सहजस्थिती जयचेनी. पूर्वी पुरुषनामे बोलिली, उपरी स्त्रीनामे निरूपिली. आता नपुंसक नामे ऐकिली पाहिजे चंचळाची. जाणणे अंतःकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित. येथे जाते सुचित होनी पहा. मीपण तूपण जाणपण, ज्ञातेपण सर्वज्ञपण. जीवपण शिवपण ईश्वरपण, अलिप्तपण बोलिजे. ऐसी नामे उदंड असती, परिते एकची जगज्योती. विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण, तिने मिळवून एकची जाण. अंतकरणेचे प्रमाण निप्ती मात्र, ढीग झाले पदार्थाचे. पुरुष स्त्री नपुसंक नामांचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. सकळ चाळिता एक, अंतरात्मा वर्तवी अनेक. मुंगीपासून ब्रह्मादिक, तेनेची चालती. तो अंतरात्मा आहे कैसा, प्रस्तुत ओळखाना आमासा. नाना प्रकारीचा तमासा येथेची आहे, तो कळतो परी दिसेना. प्रचित येते परी भासेना, शरीरी असे परी वसेना एके ठाई. तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखताच पसरे. पदार्थ लक्षू नवरे चहूकडे, जैसा पदार्थ दृष्टीत दिसतो, तो त्या सारिकाच होतो. वायुहुनी विशेष तो चंचळ विषयी. कित्येक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे. किती एक ते ओळखे मने करुणे. श्रोती वैसोनी शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिय वास घेतो. त्वचेंद्रिय जाणतो शीतोष्णातिक. ऐसा जाणे अंतरकळा, सकळांमध्ये परी निराळा. पाहता त्याची अगाधळीला तोची जाणे. तो पुरुषना सुंदरी, बाळ तारुण्यना कुमारी. नपुसकाचा देहधारी परी नपुसक नव्हे, तो चालवी सकळ देहासी. करुण अकर्ता म्हणे त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी. देही कुटस्थ बोलिजे. द्वाभिमो पुरुषो लोके, शरश्चाक्षर एव चः. शर सर्वाणि भूतानि,
कुटस्थोक्षर उच्यते. दोन्ही पुरुषलोकी असती चलासर बोली जाती. सर्वभूते अक्षर म्हणती अक्षर कुटस्थ बोलीजे. उत्तम पुरुष तो आणिक निष्प्रपंच निष्कळंक निरंजन परमात्मा एक निर्विकारी. चारी देह निरसावे साधके देहातीत व्हावे. देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. देह मात्र निरसून गेला तेथे अंतरात्मा कैसा उरला. निर्विकारी विकारला ठाव नाही. निश्चळ परब्रह्म एक चंचळ जाणावे माईक. ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा. येथे बहुत न लगे खळखळ. एक चंचळ एक निश्चळ शाश्वत कोणते केवळ ज्ञान ओळखावे. असार त्या गुण घेईजे सार. म्हणून सारासार विचार नित्यानित्य निरंतर पाहते ज्ञानी. जेथे ज्ञानाची होते विज्ञान जेथे मनाची होते उन्मन तेथे कैचे चंचळपण आत्मयांसी. सांगण वांगणीचे काम नव्हे आपल्या अनुभवे जाणावे. प्रत्याविनसे नावे तेची पाप. सत्याएवढे सुकृत नाही असत्याएवढे पाप नाही. प्रचिती विन कोठेची नाही समाधान. सत्य म्हणजे स्वरूप जाण असत्य माया हे प्रमाण. येथे निरूपिले पाप पुण्य रूपे सहित. दृश्य पाप ओसरले पुण्य परब्रह्म उरले. अनन्य होताच झाले नामातीत. आपण वस्तू स्वतः सिद्ध तेथे नाही देहसंबंध. पापरासी होती दग्ध येणे प्रकारे. एरवी ब्रह्मज्ञाने विन जे जे साधन तो सिन. नाना दोषांचे क्षालन होईल कैसे. पापाचे वळले शरीर पापाचे घडे तदनंतर. अंतरी रोग वरी वरी उपचार काय करी. नाना क्षत्री हे मुंडिले नाना तीर्थी हे दंडिले. नाना निग्रही खंडिले ठाई ठाई. नाना मृतिकेने घासिले अथवा तप्तमुद्रेने लाचिले. जरी हे वरी वरी तासिले तरी शुद्ध नव्हे. सेनाचे गोळे गिळले गोमूत्राचे मोघे घेतले. मला रुद्राक्ष घातले काष्टमणी. वेश वरी वरी केला परी अंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. नाना व्रते नाना दाने नाना योग तीर्थाटने. सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. आत्मज्ञान पाहे सदा त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. दृष्टपातकाची बाधा निरसोन गेली. वेदशास्त्री सत्यस्वरूप त्याची ज्ञानियांचे रूप. पुण्य झाले अमूप सुकृते सीमा सांडिली. या प्रचितीच्या गोष्टी प्रचिती पाहावी आत्मदृष्टी. प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये. अगाये प्रचितीचे लोक हो प्रचित नसता अवघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.